शेअर मार्केट बिझनेस म्हणून जर तुम्ही केलात तर तुम्हाला काय ॲडव्हान्टेज आहेत त्याचे याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही बिझनेस करण्याचा विचार करत आहात आणि तुम्हाला कमीत कमी भांडवलात बेस्ट बिझनेस करायचा आहे तर शेअर मार्केट हा त्यापैकी असू शकतो. फक्त तुम्हाला त्याचं योग्य ज्ञान असणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी आकाश गोंदवले. आज मी तुम्हाला शेअर मार्केट बिझनेस म्हणून जर तुम्ही केला तर त्याचे काय काय ॲडव्हान्टेज असू शकतात हे सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे ॲडव्हान्टेज आहे बघा, कुठलाही तुम्ही व्यवसाय करायचा म्हटलात की त्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज पडते, त्याच्यातल्या नॉलेजची गरज पडते, त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन असतं, रिस्क असते, मॅनपॉवरचा प्रॉब्लेम असतो, खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात आणि ते सगळं करून बिझनेस सक्सेसफुल होईल नाही होईल याच्याबद्दलही खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. पहिले तर बिझनेस करायचं म्हणलं तर बऱ्याचशा लोकांना टार्गेट TG कोण आहे, टार्गेट ग्रुप कोण आहे हे सुद्धा कळत नाही. ते जर कळलं तर मार्केटिंग कुठं करायचं, माझा जो काही ऑडियन्स आहे किंवा माझा जो कस्टमर आहे तो कुठे मला भेटेल हे समजत नाही. मार्केटिंग चुकीच्या ठिकाणी करतात. त्याच्यानंतर मग सेल्सच्या ऑफर कशा जनरेट करायच्या कळत नाही. ऑपरेशन्समध्ये प्रॉब्लेम्स असतात, मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम्स असतात, R&Dमध्ये प्रॉब्लेम्स असतात आणि हे सगळे प्रॉब्लेम म्हणजे बरेचसे लोक तर आहे ना बिझनेस असं समजतात की लक बाय चान्स बिझनेस होतो. तर मित्रांनो, बिझनेस हा सायंटिफिकली केला पाहिजे, त्याचा अभ्यास करून केला पाहिजे आणि ह्या ज्या काही कंपन्या एस्टॅब्लिश झालेल्या त्या सायंटिफिकली त्याचा अभ्यास करून त्यांच्या प्रमोटरनी ते मोठे स्ट्रक्चर किंवा मोठ्या कंपन्या बनवल्या आहेत. आणि या जर कंपन्या तुम्हाला सुरू करायच्या झाल्या तर तुम्हाला फार बेसिकपासून खूप सारा अभ्यास करून करायला लागेल आणि रिस्क पण मोठी राहील. तर सगळ्यात महत्त्वाचं, स्टॉक मार्केट बिझनेस म्हणून केला तर काय बेनिफिट आहे. मला साधं सोपं म्हणायचं आहे की मला आहे ना सोनाराचं दुकान टाकायचं आहे. सोन्यामध्ये मला वाटतं की खूप सारा बेनिफिट आहे. माझं कच्चा माल सोनं जे आहे त्याचीसुद्धा किंमत 8-10% वाढते. मी जर विकला तर त्याच्यामध्ये प्रॉफिट पण चांगला आहे आणि सगळी लोक तुम्ही जर बघाल, रिलायन्सवाला, बिर्लावाला, सगळेच लोक, टाटा, सगळे लोक सोन्याच्या व्यवसायामध्ये येत आहेत आणि मला पण टाकायचं आहे. तर सोन्याचं दुकान जर टाकायचं असेल मला, तर मला वाटतं की माझ्याकडं करोडो रुपयांचं भांडवल असलं पाहिजे. त्याचबरोबर एवढे सगळे दुकानदार आहेत इथं ज्यांची कॉम्पिटिशनमध्ये मला उभं राहायला लागेल. पण सोपं हे सगळं जर करायचं म्हटलं तर ह्यूज भांडवल, ह्यूज एक्सपिरियन्स, प्रत्येक गोष्ट मला मॅनेजमेंट असेल, लोक असतील, पाहायला लागेल. पण याच्या व्यतिरिक्त मी जर हे सगळं बाजूला सारून साधं सिम्पल जर काम केलं की मी कल्याण ज्वेलर्सचा शेअर विकत घेतला, कल्याण ज्वेलर्सवाला अमिताभ बच्चन बरोबर टाईप करेल, ब्रँड अँबॅसिडर करेल, नवीन नवीन शॉप्स टाकेल. मला काय करायचं आहे की मला फक्त चांगल्या कंपनीचा अभ्यास करून तिचे शेअर विकत घ्यायचे आहेत. तो तिकडं बिझनेस करेल. मला ना सेल्सवाल्याला शिव्या घालायच्यात, ना फायर करायचं, ना काय करायचं. तर बिझनेस म्हणून जर स्टॉक मार्केटकडं जर तुम्ही बघितलं आणि असाच बिझनेस आपण करणार ना की जो पुढं 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष चालण्याचा अंदाज वाटते, ग्रोथचा अंदाज वाटतो, लोक कन्झम्पशन त्याचं प्रोडक्ट करतील किंवा सेवा घेतील, असाच बिझनेस आपण निवडणार आहोत. त्याचा थोडासा अभ्यास जर केला तर बिझनेस म्हणून स्टॉक मार्केट करणं हे खूप खूप फायद्याचं ठरू शकतं. प्रत्येक बिझनेसला एक बर्निंग कॉस्ट असते. बर्निंग कॉस्ट म्हणजे काय, मी माझं ऑफिस चालवतो तिथं मला सॅलरी द्यायला लागते, भाडं द्यायला लागतं, लाईट बिल भरायला लागतं, खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे ऑफिस चालू असू द्या किंवा बंद असू द्या, मला बर्निंग कॉस्ट भरायला लागते. म्हणजे माझ्या ऑफिसला 7.5 लाख रुपये महिन्याचा खर्च आहे, तर 25,000 रुपये पर डे दुकान उघडा नका उघडू भरायला लागतात, म्हणजे भरायला लागतात. सो ही बर्निंग कॉस्टसुद्धा स्टॉक मार्केटमध्ये लागत नाही. तर खूप सारे फायदे आहेत. तर सगळ्यात पहिला फायदा आहे नो क्रेडिट. म्हणजे कुठलंही कर्ज काढायची गरज नाही. मला जर सोन्याचं दुकान टाकायचं म्हटलं तर आज ह्यूज करोडो रुपये लागतील, तर माझ्याकडे नाही आहेत तर मला ते कर्ज काढायला लागतील. इकडे तुम्हाला काही कर्ज काढायची गरज नाही. कल्याण ज्वेलर्सचं जर शेअर घ्यायचं आहे तर कितीनी पण तुम्ही घेऊ शकता. 100% ट्रान्सपरन्सी. म्हणजे कंपनी काय करते तुम्हाला माहीत आहे. सगळ्या काही गोष्टी म्हणजे साधं सोपं आहे की शेअर घेतला, किती वाजता घेतला, 10 वाजता घेतलात, किती रेट चालू होता, फार सेकंदावरती. मी तुम्हाला तिथं फसू नाही करू शकत की 110 रुपयाला होता आणि आता ते तुम्हाला 120नी घेतला असं सांगतात. काही नाही. 100% ट्रान्सपरन्सी. कितीला घेतला, कितीला विकला, त्याच्यातनं किती ट्रान्झॅक्शन कॉस्ट गेली, किती टॅक्स गेला, ईच अँड एव्हरीथिंग इज व्हेरी ट्रान्सफर. त्याचबरोबर कंपन्या जे काही बॅलन्स शीट देत आहेत त्यांची ट्रान्सपरन्सी येते की आम्ही एवढा धंदा केला, इथून पुढे एवढं करणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे. ईच अँड एव्हरीथिंग इज दॅट. सो 100% वेन एव्हर यू वॉन्ट टू यू कॅन एक्झिट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समजा एखादा व्यवसाय तुम्ही सुरू केला तर सगळ्यात पहिले तर तो चालत नाही आणि तुम्हाला एक्झिट करायचं, तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या धंद्याची किंमत 0 आहे. म्हणजे समजा मी 10 लाख रुपये टाकून, 20 लाख रुपये टाकून हॉटेल रेस्टॉरंट व्यवसाय सुरू केला आणि रेस्टॉरंट व्यवसाय चालत नाही आहे,
मला तो विकायचा आहे. मित्रांनो, 20 लाखाचं जरी माझ्याकडे तिकडे खुर्च्या भांडवल सगळं जरी असेल ना, तर ते 5 लाखाला पण जाणार नाही. 5 लाखाला काही 2 लाखाला पण कोणी घेणार नाही, कारण ते कचरा झालं. ज्यावेळी व्यवसायाची किंमत कधी होते, जेव्हा त्याची अर्निंग असते. जो व्यवसाय कमवतच काही नाही, जो लायबिलिटी ठरतोय, तेव्हा बर्निंग कॉस्ट जास्त आहे, अशा व्यवसायाची किंमत ही शून्य असते. म्हणजे जर एक्झिट जरी करायचं म्हटलं, उद्याच्याला ते विकायचं जरी म्हटलं, तरी फार मोठा वेळ द्यावा लागतो. म्हणजे हॉटेल बंद करायचं आहे, त्यातला माल विकल्याशिवाय तर भाडं नाही बंद होणार. मग माल जर ते बंद करून बाबा मला पैसे पण नको, तर जो काय आतमधला माल आहे तो कुठे नेऊन ठेवणार? त्याला पण जागा लागेल, त्याला पण कुठेतरी जरी गोडाऊन बनवायचं म्हणलं तरी ठेवायचं म्हटलं तरी पैसे लागणार. म्हणजे सहज एक्झिट नाही आहे, खूप सारी झंझट आहे एक्झिट करताना. दुसरी गोष्ट, नुसतेच 20 लाख रुपये लावले, धंदा चालत नाही म्हणून बंद नाही करत. मी काय करतो, आणखीन कर्ज काढतो, आणखीन लायबिलिटीज घेतो, आणखीन ॲडव्हर्टिजमेंट करतो, आणखीन मी गिवअप नाही करत. जोपर्यंत चांगलं भरमसाठ कर्ज होत नाही तोपर्यंत गिवअप करत नाही. पण समजा एखाद्या वेळेला कल्याण ज्वेलर चांगलं परफॉर्मन्स करत नाही, त्याचे सेल्सचे आकडे बरोबर येत नाही आहेत, त्याचे प्रॉफिटचे आकडे जसं पाहिजे तसे वाढत नाही आहेत, किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन कमी होत आहे, किंवा बऱ्याचशा गोष्टी मला कळालं तो नाही करत, मला विदिन काही सेकंड और विदिन काही मिनिट्स मला एक्झिट मिळते त्या व्यवसायातून. सो खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायातून किंवा त्या शेअरमधून, स्टॉकमधून तुम्हाला एक्झिट घेता येते. ही खूप सुंदर गोष्ट आहे. चौथी अतिशय महत्त्वाची, एक्झिट कॉस्ट इज मच लेस. बाहेर पडायला कुठल्याही प्रकारची किंमत नाही आहे. इतर ठिकाणी तुम्हाला फार मोठा लॉस बुक करायला लागेल, मार्केट प्राईसपेक्षा कमी किमतीला विकून वस्तू बाहेर पडायला लागेल. AC घेऊन ठेवले, ते रेस्टॉरंटमध्ये घेतले होते, 4 महिने वापरले, विकायला काढले, समजा 40,000चा AC होता, तर तो विकायला गेला तर तुम्हाला खूप एक्झिट कॉस्ट आहे. कदाचित तो 10,000ला विकायला लागेल. 4 AC कोण घेणार, 10 AC कोण घेणार तुमच्या रेस्टॉरंटचे? सो एक्झिट कॉस्ट इथं काहीच नाही आहे. म्हणजे नॉमिनल 5-50 पैसे किंवा असं ब्रोकरेज काहीतरी लागू शकतं, तेवढ्यात तुम्ही बाहेर पडता. एक्सपान्शन कॉस्ट इज ऑलमोस्ट नेल. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यवसायाचे 4 ठिकाणी फ्रँचायझीज खोलायच्यात, तर एक्सपान्शन करायचं तर तुम्हाला खूप सारं कॅपिटल आणायला लागेल. इकडे मात्र तुम्हाला वाढवायचं आहे, तुमच्याकडे पैसे येतील तसे स्टेक वाढवा, दुसऱ्या अदर व्यवसायांमध्ये पण जा. म्हणजे कल्याण ज्वेलर्स आहे, आता दुसरं तुम्हाला वाटतं की सॅनकोमध्ये जायचं किंवा अजून तुम्हाला PNGमध्ये जायचं आहे, यू कॅन. अलग अलग व्हरायटी पण होऊन जाईल, मॅनेजमेंटची सगळ्यात साऱ्या गोष्टी होतील. सो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि वेगवेगळ्या व्यवसायाचे तुम्ही मालक व्हाल. बरं, त्याच इंडस्ट्रीमध्ये राहायचं आहे का? जरुरी नाही. तुम्ही FMCGमध्ये जा, तुम्हाला बँकिंगमध्ये जायचं बँकिंगमध्ये जा. सो एक्सपान्शन तुम्हाला म्हणजे व्हरायटी ऑफ बिझनेसमध्ये पण करता येईल, आणि आहे त्या बिझनेसमध्ये पण तुम्हाला स्टेक वाढवता येईल. काहीच करायची गरज नाही. युअर ॲब्सन्स विल नॉट इम्पॅक्ट युअर बिझनेस. सगळ्यात महत्त्वाचं तर तुमची गरजच नाही बिझनेस चालवण्यासाठी. म्हणजे कल्याण ज्वेलरचं प्रमोटर त्याची मॅनेजमेंट त्याचं ते बघेल. म्हणजे तुमच्या प्रेझेन्स येतच नाही. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची की बिझनेस मॉडेल काय, त्याचं फ्युचरमधलं ग्रोथ काय, त्याची प्रॉफिट काय असू शकतात, काय होऊ शकतं या इंडस्ट्रीचं, या सेक्टरचं, या कंपनीचं, याचा एकदा अभ्यास केला की तिथं पैसे लावले ॲज एक्सपेक्टेड. जोपर्यंत तुमचं मॅनेजमेंट काम करतं आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. क्वार्टरली एखाद्या वेळेला रिझल्ट येतात तेव्हा लक्ष घालायचं की बाबा काय झालं आहे, काय केलं तुम्ही, दिवा बरोबर लावला आहे का, जे काही तुम्ही कमिटमेंट केली होती ती डिलिव्हर केली आहे का, जे तुमचं प्रोजेक्शन होतं तसं आलं आहे का, आलं आहे, ओके, बी विथ दॅट. म्हणजे तुम्ही प्रेझेंट असाल किंवा नसाल काहीही फरक पडत नाही. तो बिझनेस चालवणारा चालवतो, प्रॉफिट येणारे येतात, तुमच्या गरजच नाही प्रेझेन्सी. दुसरी गोष्ट, नो लेबर लॉ. नाही कुठल्याही प्रकारचं ते PF काढा, PPF काढा, लफडे करा, असलं काहीही करायची गरज नाही आहे. जे काही करायचं ते करतील, आपल्याला काही घेणे देणं आहे. म्हणजे कुठलाही बिझनेस तुम्ही वाढवायला गेलात, लोक जास्त झाली, 20पेक्षा जास्त संख्या झाली, तर अजून तुम्हाला लेबर लॉ येतात, हे येतात, त्याचा अभ्यास करायला लागतो, त्याच्या पूर्तता करायला लागतात. हे सगळं करायची गरज नाही. म्हणजे काय म्हणतात, लेबर लॉ नाही, नो PF, नो गव्हर्नमेंट इंटरफेरन्स, कोणाचंच काही घेणं देणं नाही आहे. सो या पद्धतीने तुम्ही जर बिझनेस केला तर किती बेस्ट आहे. नो ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस. बघा, कुठलाही व्यवसाय केला तर मार्केटिंग करायलाच लागते, ॲडव्हर्टिजमेंट करायलाच लागते. इकडे कुठल्याही प्रकारचे ॲडव्हर्टिजमेंट नाही, काही नाही. सो कितीही कमी भांडवल असलं, 5-10 हजार रुपये असले तरी धंदा सुरू. म्हणजे जरुरी नाही की तुमच्याकडे लाखन, 50 लाखन, 1 कोटी, 5 कोटी, 10 कोटी पाहिजे. तुमच्याकडे 5-10 हजार, 20,000 असतील तरीसुद्धा हे चालू शकतं. आणि याची कॅपिटल ॲप्रिशिएट किती पण होऊ शकते, अमर्याद होऊ शकते. बघा, इन्फोसिसचा स्टॉक आला होता 1993ला, 95 रुपयांनी सबस्क्राईब केलं झालं होतं तो शेअर.
95 रुपयाचं शेअर हा 2019 साली 8 लाख रुपयाला पोचलं होतं. म्हणजे तुम्ही म्हणाल आकड्यात त्यांनी स्प्लिट आणि बोनसेस जर काढले तर 2019ला त्याची किंमत 8 लाख रुपये होती. म्हणजे तुम्ही 95 रुपये लावले असते त्याचे 8 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही 9,500 रुपये लावले असते त्याच्या 8 कोटी रुपये झाले असते. म्हणजे आणि दुसरी गोष्ट अर्निंग बाजूला म्हणजे जे डिव्हिडंड त्या कंपनीने दिले ते त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाही आहेत 2019पर्यंत सांगतोय. मग अशी एक कंपनी 8-10 हजाराची तुमच्या खात्यात जर आली तर काय, तुमचंच काय तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्यसुद्धा बदलू शकतं आणि फार कमी पैशात बदलू शकतं. कुठलंही ॲडव्हर्टिजमेंटचं खर्च करायची गरज नाही, कुठलंही नॉलेज घ्यायची गरज नाही. आता आम्ही मनी अकॅडमी चालवतो मी, आता याची ॲडव्हर्टिजमेंट करायला लागतं, याचं यूट्यूबवरती प्रमोशन्स असतात, 12 भानगडी करायला लागतात. आणि तेव्हा कुठे आम्ही काहीतरी बिझनेस जनरेट करतो. आम्ही नुसतंच गुपचूप घरात बसलो तर नाही चालणार. खूप सारी लोक आहेत माझ्याकडं, हे जे तुम्ही आता पाहताय, माझ्याकडं एडिटर आहे, माझ्याकडं कॅमेरामॅन आहे, माझ्याकडं सगळ्या प्रकारची लोक आहेत. स्टुडिओ बनवलेला आहे, हे स्क्रीन घेतलेलं आहे. इथं मात्र तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट जायचं आणि पैसे लावायचे आणि डोक्याला ताप करायची गरज नाही. ते बघतील त्यांचं ते, तुम्हाला कुठल्याही नॉलेजची गरज नाही. बरं, आज आम्ही यूट्यूब करतोय किंवा अजून गोष्टी करतोय, याचं सेटअपला मी 8-10 लाख रुपये खर्च केला. मला माहीत नाही की त्याच्यातनं किती रिकवर होणार आहेत, काय होणार आहे, काय नाही होणार आहे. मोठी रिस्क आहे. पण इकडं मी जर इन्व्हेस्टमेंट्स केली तर मला कुठल्याही प्रकारची रिस्क नाही. एंट्री एक्झिट सगळंच काही सोपं आहे. तो नो ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस, स्टार्ट विथ एनी अमाऊंट, नो मॅटर हाऊ स्मॉल इट इज. कुठलाही असा बिझनेस मला सांगा जो तुम्हाला ही फ्लॅक्झिबिलिटी किंवा हे अलाव करतो की तुम्ही बाबा किती पण अमाऊंटनी हा बिझनेस सुरू करू शकता. रिअरली कोणता बिझनेस असेल, नाही तर सेल्फ एम्प्लॉयमेंट पण अलाऊ नाही करत की एवढे पैशाने तुम्ही करा. भाजीवाल्याला सुद्धा काही पैशांची रिक्वायरमेंट आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट करण्यासाठी. इथं मात्र 100 रुपयांनी पण चालत आहे. फ्लेक्झिबिलिटी आहे. बरं, तुम्ही एखादा शेअर घेता, याचा अर्थ त्या बिझनेसच्या त्या पार्टचे मालक होता, भागधारक होता, हिस्सेदार होता. तेवढे पर्सेंट किंवा तेवढे हिस्सा तुमच्या मालकीचा होता. तो जो काही कमवेल डिवायडेड बाय इक्वल हिस्से इक्विटी केलं जाईल आणि मग तुमचं EPS वगैरे, अर्निंग पर शेअर वगैरे तुमचं आहे ना, त्याची कमाई आहे त्या शेअरची. सो खूप कमी अमाऊंटवर फ्लेक्झिबल आहात तुम्ही, किती पण पैशाने हा बिझनेस सुरू करू शकता. नो वन कॅन जज युअर इन्कम. फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर एखादा व्यवसाय केला, मोठा व्हायला लागला, लोक कामाला आले, लोकांना लक्षात येतं हा फार मोठा माणूस आहे, याच्याकडे खूप सारे पैसे, त्याच्याकडनं कर्ज मागावं, याला काहीतरी ऑफर्स द्याव्यात, काहीतरी करावं. इकडे मात्र तुमच्याकडे किती पैसे ते कोणालाच माहीत होत नाही. कोणी तुम्हाला जजेस नाही करू शकत की तुमचं किती उत्पन्न आहे, तुम्ही किती कमवत असाल. सो अतिशय सुंदर हा विषय आहे की तुमची कमाई कोणालाही जज करता येत नाही. तुम्ही किती पाण्यात हे फक्त आणि फक्त तुम्हालाच माहीत असतं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा बिझनेस म्हणून खूप सुंदर आहे. गव्हर्नमेंट जॉब टाईप हॉलिडे सिस्टम आहे. म्हणजे बघा, शेअर मार्केट कधी बंद असतं, जे काही गव्हर्नमेंटचे हॉलिडेज असतात त्यावेळी बंद असतं. सॅटर्डे संडे सुट्टी असते. म्हणजे जर 2 सुट्ट्या वीकली म्हटलं तर 52 104 सुट्ट्या तर अशाच झाल्या तुमच्या वर्षाच्या. आणि जे काही सणवार असे असतात त्या 5-25 जर 5-25-50 जर पकडल्या तर 150 दिवस म्हणजे अर्ध वर्ष साधारणपणे, कमी जास्त असेल, तुम्हाला कामच नाही, मार्केटकडे बघायचीच गरज नाही. कारण नाहीच आहे, काय चालू तो बघणार काय. आणि रादर दॅन ह्या सगळ्या सुट्ट्या असताना सुद्धा दिवसभरपैकी मार्केट जर बघायचीच वेळ आली, बघायचं नाही आहे पण बघायचीच वेळ आली तर सकाळी 9:15 ते 3:30 आहे. म्हणजे हाफ डेच वर्क आहे, फुल डे पण काम नाही आहे. पण त्याची करण्याची गरज नाही आहे. जर तुम्हाला प्रॉपर कंपनी शोधता आली, मॅनेजमेंट शोधता आलं, त्याची प्रॉफिटेबिलिटी शोधता आली तर साहेब 3 महिन्यातनं एकदाचा जर रिझल्ट येतो तेव्हाच काहीतरी बघायची गरज आहे. अदरवाईज काहीही बघण्याची गरज नाही. रोज उठले काय झालं, रोज उठले काय झालं, काही बघण्याची गरज नाही. म्हणजे गव्हर्नमेंट हॉलिडेबरोबर मी असं म्हणतो की या व्यवसायामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हेडॅक करायला लागत नाही, कुठल्याही प्रकारचं हायरिंग फायरिंग टेन्शन काहीच करायला लागत नाही. सो हा अतिशय उत्तम व्यवसाय आहे. आता बरेचसे लोक म्हणतात याच्यामध्ये रिस्क आहे. साहेब, रिस्क म्हणजे काय ना, हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. रिस्क म्हणजे काय की माझ्याकडे 2 बोट आहेत, ठीक आहे. एका बोटला नावेला होल आहे आणि दुसरी नावेला होल नाही आहे आणि तुम्ही नदीच्या या टोकाला आहात आणि नदीच्या त्या टोकाला तुम्हाला पोचायचं आहे. तर कोणत्या बोटमध्ये बसणं रिस्क आहे. तर बरेचसे लोक सांगतात, तुम्ही पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये खाली, कोणत्या बोटमध्ये बसणं रिस्क आहे. मित्रांनो, बरेचसे लोक मला हे सांगतात की ज्या बोटेला होल आहे त्या बोटमध्ये बसणं रिस्क आहे.
मित्रांनो, ज्या बोटेला होल आहे त्या बोटमध्ये बसणं रिस्क नाहीये, सर्टन्टी आहे, निश्चितता आहे. काय निश्चित आहे? ती बोट बुडणार आहे, तिला होल आहे. रिस्क म्हणजे काय की माहित नाही बुवा काय होणार आहे, अननोन है, पता नहीं है बॉस, उसको रिस्क बोलते हैं. क्या होगा पता नहीं. इसमें होल ही है, डूबने वाला ही है, ये सर्टन है. सेम थिंग दूसरी बोट में बैठना, ये हो सकता है रिस्क, यार पहुंचेंगे नहीं पहुंचेंगे. प्रोबेबिलिटी ऑफ वहां पहुंचने की 99% है और मोर देन दैट है. होल वाली में कोई नहीं. देखो, कोई भी बिझनेस, कोणता बिझनेस तुम्ही करताय, वडापावची गाडी टाकली, तुम्हाला वडापाव बनवता येत नाही, कसं त्याच्यात मीठ मिरची टाकायचं याच्याबद्दलचं कोणतंही नॉलेज नाही आहे, आणि तुम्ही चांगलं मोठं शॉप घेतलं आहे, सगळं काही सेटअप उभा केला आहे आणि सुरू केलं स्वतःच्या ज्ञानावरती. मला एक सांगा, ही रिस्क आहे का? ही रिस्क नाही, ही सर्टन्टी आहे. त्याच्यातलं तुम्हाला नॉलेज नाही, तुमचं दुकान सुरू होण्या अगोदरच बंद होणार आहे. माना अथवा मानू नका. अहो, कोणी पण सांगेल नाही तुम्हाला गाडी चालवता येत नाही आणि गाडी चालवायला बसलेलं आहे. ही रिस्क आहे का? ही रिस्क नाही, ही सर्टन्टी आहे, ही निश्चितता आहे की अपघात होणार आहे. की अपघात नाही नॉलेज तर सेम थिंग. कुठलाही बिझनेस, किंवा मी शेअर मार्केट हा बिझनेस म्हणतोय तुम्हाला, जर तुम्हाला त्याच्यामधलं मॅनेजमेंट समजत नाही, त्याच्यातलं ROE सीचा इम्पॉर्टन्स माहीत नाही, PEGचं व्हॅल्यू पॅरामीटर कसं असतं, PEचं काय असतो, किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन काय, कॅश फ्लो स्टेटमेंट काय, किंवा काय कॅश येते काय नाही येते, काहीच कळत नाही. इंटेलिजंट पैसा कुठं येतो तुम्हाला कळत नाही आहे, सेल्स ग्रोथ कळत नाही, प्रॉफिट ग्रोथ कळत नाही, किती असली पाहिजे हे कळत नाही, आणि मग तुम्ही तिकडं जाताय कुठेतरी टिप्सच्या माध्यमातून, कुठेतरी यूट्यूबच्या माध्यमातून ऐकून काहीतरी उद्योग करताय. मला सांगा, तुम्ही रिस्क घेताय का? तुम्ही रिस्क नाही घेताय, हे निश्चित आहे. जर तुम्हाला माहीत नाही एखादा व्यवसाय आणि ते तुम्ही करताय तर हे निश्चित आहे तुम्ही बुडणार आहात. पण जर तुम्ही तो व्यवसाय प्रॉपर शिकलात, माहिती केलीत आणि केलात, मी सांगितलं बेनिफिट स्टॉक मार्केटमध्ये बिझनेस म्हणून जर तुम्ही केलं तर काय फायदे होऊ शकतात हे मी तुम्हाला सांगितलं. हे फायदे निश्चित आहेत, पण तुम्हाला ते कंपनी निवडायची कशी याचे पॅरामीटर्स माहीत आहेत आणि निश्चित माहीत आहेत. मी गॅरंटीने सांगू शकतो, तुम्ही जर 10 कंपन्या निवडल्या तर त्यातल्या 8 कंपन्या ह्या जसं ज्या काही पॅरामीटर्स आहेत निवडायचे ते जर निवडून तुम्ही जर लावल्या तर 10 मधल्या 8 कंपन्या तुम्हाला मल्टीबॅगर सापडतील और तुम्हाला बेस्ट रिटर्न देतील. चुकूनच एखादी कंपनी तुम्हाला कमी जास्त परतावा देऊ शकेल किंवा तुमचं थोडंफार नुकसान करू शकेल. सो हा व्यवसाय म्हणून ज्या लोकांना स्वीकारायचा त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आय वॉन्ट टू डू दिस शेअर मार्केट बिझनेस. आणि त्यासाठी मदत जर तुम्हाला हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा. आय विल टीच यू हाऊ टू फाइंड राईट कंपनी आणि हाऊ टू डू राईट वेनी हा बिझनेस कसा करायचा हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो, शिकवू शकतो. सो नक्की संपर्क करा. व्हिडिओ आवडला आहे तर मित्रांना, नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन नक्की दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.